पुढची बातमी रायगडाच्या आपटा गावात एका वस्तीच्या एसटी बसमध्ये सापडलेली वस्तू ही बॉम्बच असल्याची माहिती समोर येते। बॉम्बमध्ये 3 किलो युरिया पावडर असल्याची माहिती मिळाली। बॉम्ब निकामी करण्यात बॉम्ब शोधक पथकाला यश आलं। सध्या आपटा गावाला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। पेण ते आपटा येथे जाणाऱ्या वस्ती एसटी बसमध्ये बुधवारी रात्री 11च्या सुमारास बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली। यानंतर कंडक्टरने याची माहिती पोलिसांना दिली आणि मग अलिबाग येथून बॉम्ब शोधक पथक आपटामध्ये दाखल झालं। सुमारे 4 ते 5 तासांनी पहाटे 4च्या सुमारास बॉम्ब निकामी केला गेला। सर्व त्याला चेक करतो की आपली पद्धती आहे की अशा प्रकारे कुठे आहेत त्या वस्तू किंवा या दृष्टिकोनातून जो संशयाचा तपास आहे त्यासाठी जे विविध मार्ग आहेत ते आपण सर्व तपासाच्या दिशा जशा आहेत त्यानुसार तपास करू। आणि समोरची दृश्य आपण बघतोय रायगडमध्ये इथेच एसटी मध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू मिळालेली होती आणि त्यानंतर बॉम्ब असल्याचं निष्पन्न झालं आणि ही वस्तू मग निकामी करण्यात आलेली आहे। पनवेल तालुक्यातील आपटा येथे रात्री वस्तीला आलेल्या बसमध्ये बॉम्ब सापडल्याची घटना ताजीत असताना पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक रायगड यांनी सर्व एसटी बसेस व सर्व एसटी स्थानक रायगड जिल्ह्यातील एसटी बसेस व एसटी स्थानकांना हाय अलर्ट जारी केला आहे। संपूर्ण जिल्ह्यातच हाय अलर्ट जारी केलेला आहे जेणेकरून कुठल्याही एसटी बसमध्ये जास्तीत जास्त नुकसान होईल या हेतूने जो बॉम्ब ठेवण्यात येतो या जी विघातक गोष्ट ठेवण्यात येते ती लगेच नागरिकांना आवाहन केलेलं आहे की अशी वस्तू लगेच पोलिसांच्या लक्षात आणून द्यावी व जेणेकरून हानी टाळता येईल व सर्व एसटी स्थानकांना एसटी बसेसला अलर्ट करण्यात आलं आहे। सर्व रायगड जिल्ह्यात अलर्ट करण्यात आलेलं आहे की पुन्हा अशी दुर्घटना होऊ नये व यात जीवितहानी व वित्तहानी होऊ नये म्हणून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी केला। TV9 मराठीसाठी महबूब जमादार रायगड। पुढची बातमी रायगडाच्या आपटा गावात एका वस्तीच्या एसटी बसमध्ये सापडलेली वस्तू ही बॉम्बच असल्याची माहिती समोर येते। बॉम्बमध्ये 3 किलो युरिया पावडर असल्याची माहिती मिळाली। बॉम्ब निकामी करण्यात बॉम्ब शोधक पथकाला यश आलं। सध्या आपटा गावाला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। पेण ते आपटा येथे जाणाऱ्या वस्ती एसटी बसमध्ये बुधवारी रात्री 11च्या सुमारास बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली। यानंतर कंडक्टरने याची माहिती पोलिसांना दिली आणि मग अलिबाग येथून बॉम्ब शोधक पथक आपटामध्ये दाखल झालं। सुमारे 4 ते 5 तासांनी पहाटे 4च्या सुमारास बॉम्ब निकामी केला गेला। सर्व त्याला चेक करतो की आपली पद्धती आहे की अशा प्रकारे कुठे आहेत त्या वस्तू किंवा या दृष्टिकोनातून जो संशयाचा तपास आहे त्यासाठी जे विविध मार्ग आहेत ते आपण सर्व तपासाच्या दिशा जशा आहेत त्यानुसार तपास करू। आणि समोरची दृश्य आपण बघतोय रायगडमध्ये इथेच एसटी मध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू मिळालेली होती आणि त्यानंतर बॉम्ब असल्याचं निष्पन्न झालं आणि ही वस्तू मग निकामी करण्यात आलेली आहे। पनवेल तालुक्यातील आपटा येथे रात्री वस्तीला आलेल्या बसमध्ये बॉम्ब सापडल्याची घटना ताजीत असताना पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक रायगड यांनी सर्व एसटी बसेस व सर्व एसटी स्थानक रायगड जिल्ह्यातील एसटी बसेस व एसटी स्थानकांना हाय अलर्ट जारी केला आहे। संपूर्ण जिल्ह्यातच हाय अलर्ट जारी केलेला आहे जेणेकरून कुठल्याही एसटी बसमध्ये जास्तीत जास्त नुकसान होईल या हेतूने जो बॉम्ब ठेवण्यात येतो या जी विघातक गोष्ट ठेवण्यात येते ती लगेच नागरिकांना आवाहन केलेलं आहे की अशी वस्तू लगेच पोलिसांच्या लक्षात आणून द्यावी व जेणेकरून हानी टाळता येईल व सर्व एसटी स्थानकांना एसटी बसेसला अलर्ट करण्यात आलं आहे। सर्व रायगड जिल्ह्यात अलर्ट करण्यात आलेलं आहे की पुन्हा अशी दुर्घटना होऊ नये व यात जीवितहानी व वित्तहानी होऊ नये म्हणून रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी केला। TV9 मराठीसाठी महबूब जमादार रायगड। आणि रायगडच्या एसटी मध्ये बॉम्ब सापडणं ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं दिवाकर राऊत यांनी म्हटलंय। एसटीचं महामंडळ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं देखील राऊत यांनी स्पष्ट केलं। दिवाकर राऊत यांच्याशी खास बातचीत केलेलं आहे आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी। महामंडळाच्या बसमध्ये काही स्फोटक साहित्य सापडलेलं आहे पनवेलला, त्यामुळे नक्की काय एसटी महामंडळाची याची भूमिका परिवहन मंत्री दिवाकर राऊत आहेत। तसंच अशा पद्धतीने स्फोटक जे आहे ते मिळालेलं आहे त्याच्यामध्ये काय तुमच्या याच्या पुढे आदेश असणार आहेत कारवाई संदर्भात? एक म्हणजे बाब अत्यंत गंभीर आहे। हा जो एक बॉम्ब सापडलाय त्याच्यात हा बॉम्ब कर्जत अलिबाग जाणाऱ्या बसमध्ये कर्जतला ज्या बस आली त्याला ती बस बदलली जाते आणि ती बस आमच्याकडे मुक्कामाला आपटीला जाते। तर त्या पहिल्या आमच्या 4 वाहकांनी
ते सगळं सामान घेऊन या बसमध्ये ठेवलं आणि त्यांनी सुट्टी घेतली आणि ही बस आता आमच्याकडे आपट्याला मुक्कामाला जाते. ते मुक्कामाला गेल्यावर त्या ड्रायव्हरला मुक्कामाला गेल्यावर आपलं सगळं ते निवृत्त करत होते समजलं रात्री 1:30 वाजता की ह्याच्यामध्ये काहीतरी विचित्र वस्तू आहे. पोलीस बोलवले तेव्हा कळलं की हा बॉम्ब आहे. आता तो सकाळी पहाटे 4 वाजता त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतला, निकामी केला. पुन्हा सगळ्या एसटी बसेस तपासण्याचे काही आदेश तुम्ही देणार आहात का? कारण अशा पद्धतीने आता सध्या आमच्याकडे सुरक्षा यंत्रणा मोठी आहे, ते खातं आहे, त्याच्याकरता अत्यंत ज्येष्ठ पोलीस अधिकारी त्याचा प्रमुख आहे. तुम्ही आदेश देणार आहात का तपासण्याचे? आताच तुम्ही आदेश देणार आहात का की पुन्हा हा आदेश ना ते काय माझ्या पुढे आणतात त्याच्यानंतर त्याप्रमाणे ठरेल. सरकारला जे करायचं पण हे गृह खात्याचा विषय. गृह खाते या बाबतीत जे काय आदेश दिला आणि ज्या पद्धतीने नियमन करून देईल त्याप्रमाणे एसटी त्याचा अंमलबजावणी करेल. शेवटचा प्रश्न, जेव्हा स्थानकातून किंवा आगारातून एसटी निघते तर तपासणी करून निघणं गरजेचं. जर का आपण म्हणतो की अलिबाग कर्जत अलिबाग एसटी मध्ये जर काही असेल त्यावेळेला तपासणी केली गेली नाही का? तेच सांगतो की तपासणी तर होतेच म्हणून तर आहे. त्यांनी ह्या सगळ्या बॅगा कंडक्टरच्या आहेत म्हणून तिकडे टाकल्या. तर हे सगळं चालू असते. आता त्या कंडक्टरला आपली बॅग नाही कशी आली म्हणून त्याला कळलं. सुरक्षेची सगळी व्यवस्था केली जाईल आणि परिवहन मंडळाकडनं जो चौकशीची जो अहवाल जो तो मंत्रालयानंतर त्या बाबतीत काय कारवाई करायची याचा निर्णय घेतला जाईल. कॅमेरा पर्सन प्रेम मात्र सोबत पंकज दळवी, TV9 मराठी, मुंबई.